आरटीआय म्हणजे नक्की काय असतं आणि फाईल कसे करतात आरटीआय? आरटीआय फाईल करणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त त्याला खरं तर फॉर्मची गरज नसते, परंतु आता काही फॉर्म्स आलेले आहेत त्याच्यामध्ये आरटीआय करणं हे जास्त बरं असतं. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन गेल्या काही वर्षांमध्ये अशी सोय झालेली आहे. काही मुंबई महापालिकेसारखा अपवाद वगळता की ऑनलाईन आरटीआयची सोय झालेली आहे. म्हणजे तुम्ही आरटीआय online.महाराष्ट्रावर गेलात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या डिपार्टमेंटकडे, आणि तेच गव्हर्नमेंटवर गेलात तर केंद्राच्या डिपार्टमेंटकडे तुम्हाला आरटीआय फाईल करता येतो. त्यासाठी लागणारी ₹10 फी सुद्धा ऑनलाईनच भरता येते आणि बऱ्याचदा माहिती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन येते. क्वचित जर जास्त फी असेल तर मग तुम्हाला ती वेगळी फी भरावी लागते. अदरवाईज हल्ली बऱ्यापैकी माहिती त्याच्यावर म्हणजे आता सांगाडा बनवून ठेवला आहे. तर लोकांनी किती मागायची माहिती आणि कशी मागायची, ती मिळते की नाही हा नंतर आणखी तपशिलाचा भाग आहे. आरटीआय सोपं करणं सोपं आहे. तेच तुम्ही म्हटलं की सोपं आहे करणं, पण असं खूप वेळा झालंय, आपण पण मीडियामध्ये ऐकलं की कुठले आरटीआयचे फाईल केले त्यांचे म्हणजे त्यांची आन्सर्स नाही आले. तसं होतं. परंतु हे जे घडतं ना, आन्सर्स आली नाही, हे फार कमी प्रकारामध्ये घडतं. बऱ्याचदा जे लोक माहिती मागतात ती स्वतःची असते. ओके. तर एक लक्षात घ्या, आता महाराष्ट्रामध्ये 1,00,000 माहिती अधिकाराचे अर्ज अपील प्रलंबित आहेत जवळपास. याचा अर्थ कमीत कमी 2,00,000 लोकांनी तरी केले असतील अर्ज. किती वेळ लागतो याला? माहिती 30-35 दिवसात येते. परंतु अर्ज करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे आणि काही माहितीची तर अर्ज करायची पण गरज नसते, ती तुम्हाला दिसत असते, ती फक्त वाचायची असते. परंतु तरी अर्ज केल्यानंतर जर फारच इतरांची कोणाची माहिती नसेल तर ती नॉर्मली मिळते.